नमस्कार. आज आपण बघणार आहोत की पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या आजाराचा तुमच्या आयुष्यावर किती दुर्गामी परिणाम होतो. दुर्गामी इन द सेन्स तुमचा या आजारामुळे, या आजाराच्या लक्षणांमुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो, तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो, तुमचा कामावरचा फोकस कमी होतो, त्यामुळे तुमचं काम सुद्धा अफेक्ट होत राहतात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमचे जे रिलेशन्स आहेत तुमच्या कामाची ठिकाणी किंवा तुमचे कौटुंबिक रिलेशन ते सुद्धा अफेक्ट होत असतात. तर बघा, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा एक सिंड्रोम आहे, हा एक डिसीज नाहीये की हा फक्त ओव्हरी किंवा गर्भाशयापुरताच सीमित असा आजार नाहीये. हा एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम याला अशासाठी म्हणतात कारण हा तुमची पूर्ण सिस्टीम अफेक्ट करतो. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पाळी इरेग्युलर होते, तुमची स्किन अफेक्ट होते, तुमची फेस अफेक्ट होतात. बऱ्याचदा याचे जे कॉम्प्लिकेशन्स मध्ये तुम्हाला डिप्रेशन, अँझायटी यासारखे आजार सुद्धा दिसून येतात. त्याचबरोबर बऱ्याच जणांना यामध्ये डायबिटीस होतो आणि डायबिटीसचं परत कॉम्प्लिकेशन किडनी फेल्युअर हे आहे, किंवा बऱ्याच जणांना याच्यामुळे हार्ट रिलेटेड आजार सुद्धा होतात. तर इतका दुर्गामी प्रमाणावर हा आपल्या शरीरामध्ये अफेक्ट करतो. आता आजकाल जर बघितलं तर साधारण 70% महिलांमध्ये ज्यांना इन्फर्टिलिटीचा त्रास आहे, अशा 70% महिलांमध्ये इन्फर्टिलिटीचं कारण हे पीसीओएस हे आहे. त्यामुळे ह्या आजाराची दाहकता आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जरी यामधल्या 70% महिला अशा असतात पीसीओएस वाल्या की ज्यांचा डायग्नोसिसच झालेला नसतो, आणि डायग्नोसिस झाला नसल्यामुळे त्यांना जेव्हा पीसीओएसशी रिलेटेड एक्झॉशन येतं किंवा कामावर लक्ष लागत नाही किंवा मूड सतत फ्लक्च्युएट होत राहतो, त्यावेळेला त्यांच्या लक्षातच येत नाही की हे त्यांच्या आजाराचं लक्षण आहे. आणि त्यामुळे मग त्यांना कळत नाही की हे माझ्या बाबतीत असं का होत आहे, मग मलाच असं का होतंय. मग आजूबाजूच्यांचंही त्याच्यामध्ये काही इनपुट्स येतात, कारण कामं अफेक्ट व्हायला लागलेली असतात या गोष्टीमुळे. त्याचा परिणाम डायरेक्टली त्यांच्या कॉन्फिडन्सवर होत असतो. त्याच्यानंतर पीसीओएसचे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते तर सिरियस आहेतच, पण अमेरिकेमध्ये 1000 महिलांच्या पीसीओएस ज्यांना आहे अशांवर एक स्टडी कंडक्ट केला गेला होता आणि त्याचे फाइंडिंग्स असे होते की ऑलमोस्ट 50%पेक्षा जास्त महिलांनी असं सांगितलं की त्यांचं काम अफेक्ट होतं याच्यामुळे, पीसीओएसच्या लक्षणांमुळे. कारण बऱ्याचदा काय होतं, पीसीओएस जर तुमचा डायग्नोज झाला असला तरी तुम्हाला बऱ्याचदा डॉक्टरांकडे व्हिजिट करायला जायला लागतं, सोनोग्राफी करायला लागतात, ब्लड इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात, त्यामुळे तुमचं कामातून सुट्ट्या घ्यायला लागतात. या स्टडीमध्ये असं लक्षात आलं की 72% महिला ज्या आहेत त्यांनी असं सांगितलं की त्यांना कामाचं जे एफिशियन्सी आहे ती त्यांची अफेक्ट झाली आणि बऱ्याचदा त्याच्यामुळे त्या लवकर रिटायरमेंट केलं. त्याच्यानंतर बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं होतं की त्यांची कामामध्ये जी ॲब्सेंटी आहे ती पीसीओएस मुळेच आहे. तर बघा, पीसीओएस या आजाराचं ट्रीटमेंट वेळच्या वेळी करणं, त्याचं डायग्नोसिस होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि पीसीओएस साठी होलिस्टिक उपचार पद्धती ही खूप चांगली काम करते, हे आता संशोधनाअंती सुद्धा सिद्ध झालं आहे. फक्त हार्मोनच्या गोळ्या घेतल्या म्हणजे पाळी वेळेवर आली म्हणजे तुमचा पीसीओएस बरा झाला असं अजिबात नसतं. पण तुमच्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्हाला काउन्सिलिंग दिलं गेलं पाहिजे, तुम्हाला तुमचं डाएट व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे, कुठला एक्सरसाइज तुम्ही करायचा हे तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे, आणि तुमच्या लक्षणांप्रमाणे तुमचं पर्सनलाइज मेडिसिन, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या कल्याणी होमिओपॅथी होलिस्टिक या क्लिनिकमध्ये करत असतो. कारण पीसीओएसची प्रत्येक केस ही वेगळी असते, त्यामुळे सगळ्यांना एकच मेडिसिन देऊन कसं बरं चालेल. तर तुम्हाला जर काही पीसीओएसशी रिलेटेड डाऊट्स असतील तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत धन्यवाद.